हॅलो बच्चा पार्टी, कशा आहेत सगळे? मजेत? प्रत्येक वेळेस मजेतच वर्ड यूज करताय. अभ्यास करताय का हे सांगा. अभ्यास करताय का? करताय? बरं, ठीक आहे. अभ्यास केला पाहिजे ना, करा. भरपूर अभ्यास केला पाहिजे बाळांनो, ठीक आहे. तर चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, हा ग्रिग्नार्ड सायंटिस्ट होता, त्याच्या नावावरनं ग्रिग्नार्ड रिएजंट बनले. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय असतो? तर ग्रिग्नार्ड रिएजंट हा ऑर्गनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. ओके, ज्याच्यामध्ये RMgX असतं. बरोबर आहे, ठीक आहे. आपण प्रिपरेशन वगैरे सगळं पार्ट बघूया ग्रिग्नार्डचा आणि मग फर्दर पुढे जाऊ. ऑलरेडी हा पार्ट तुम्ही बघितलेला आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये, ठीक आहे. स्टील आपण काय करणार आहेत, याच्या रिएक्शन्स काही बघणार आहेत. बरोबर आहे, ठीक आहे. बाळांनो, ग्रिग्नार्ड सगळ्यात पहिल्यांदा ग्रिग्नार्ड काय असतो? ओके, ग्रिग्नार्डला आपण थोडंसं डिस्कस करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल ग्रिग्नार्ड काय आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट काय आहे बघूया बाळांनो, ठीक आहे. हा काय रे बाळांनो? एक ऑर्गनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. इट इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, ठीक आहे. हा काय बाळांनो? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. हाऊ टू प्रिपेअर बरं बाळांनो, बघा काय घेतला आपण? RX घेतला. ओके, हाऊ टू प्रिपेअर मध्ये म्हटल्यास आपण काय करूया? प्रॉपर घेऊया. हाऊ टू प्रिपेअर, ठीक आहे. याच्यामध्ये व्हेन बरं बाळांनो, व्हेन अल्किल और अरील हलाइड्स मध्ये हॅलोजन कोणते असतील? हलाइड्स मध्ये हॅलोजन Br, आयोडीन Cl. ओके, अल्किल और अरील हलाइड्स ट्रीटेड with magnesium Mg in presence of dry ether produces Grignard. बघा बाळांनो, काय म्हणलं आपण की ज्या वेळेला अल्किल किंवा अरील हलाइड्स आपण ट्रीट करू कशासोबत? मॅग्नेशियम सोबत, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये आपण अल्किल हलाइड किंवा अरील हलाइड ट्रीट केले तर त्याच्यापासून आपल्याला अरील मॅग्नेशियम हलाइड मिळणार आहे आणि त्यालाच काय म्हणतो आपण बाळांनो? ग्रिग्नार्ड. काय म्हणतो? ग्रिग्नार्ड, ठीक आहे. ओके, आता हा ग्रिग्नार्ड झाला. हाऊ टू प्रिपेअर, ओके बरोबर आहे. आपण एक रिएक्शन बघूया याच्या. कन्सिडर R आहे, इथं X आहे. आपण काय घेतला? मॅग्नेशियम घेतला, मेटल आहे. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर आहे, बरोबर आहे का? आता मॅग्नेशियम काय करतोय बाळांनो? मॅग्नेशियम इथं ऑक्सिडेटिव्ह इन्सर्शन करतोय. काय करतोय? ऑक्सिडेटिव्ह इन्सर्शन. इन्सर्ट होणार आहे दोघांच्या बिटवीन. बघा, हॅलोजन आहे आणि R ग्रुप आहे, दोघांच्या मध्ये तो इन्सर्ट होणार आहे आणि ऑक्सिडेटिव्ह इन्सर्शन म्हणतोय आपण त्याला. तर मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन स्टेट वाढणार आहे. काय होणार आहे बाळांनो? मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन स्टेट वाढणार आहे. चेक करा बाळांनो, बघा इथं आपण काय वापरलं होता? मॅग्नेशियम मेटल. ऑक्सिडेशन स्टेट किती होती? 0. इथं मॅग्नेशियम आहे, ऑक्सिडेशन स्टेट किती झाली? +2. म्हणून याला काय म्हणलेलं आहे? ऑक्सिडेटिव्ह इन्सर्शन. याचं मेकॅनिझम वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलं जातं. मॅक्झिमम टाइम आपण असं कन्सिडर करून चालूया की मॅग्नेशियम जो आहे तो रॅडिकल थ्रू इन्सर्ट होतो, असं मॅक्झिमम जागेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. फर्दर मोर आणखी एक गोष्ट आहे मॅग्नेशियम मध्ये की हा असा का इन्सर्ट होतो बाबा? मॅग्नेशियमचे व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. तो किती बॉन्ड फॉर्म करू शकतो? 2. त्याच्यामुळे हा इन्सर्शन इझिली होणार आहे. मग सर सगळे त्या ग्रुपचे सगळे एलिमेंट मॅग्नेशियमचे फॅमिली पूर्ण जी बेरिलियमची फॅमिली येते अशी रिएक्शन देते का? नाही रे बाळांनो, त्याचे असे कंपाऊंड्स फॉर्म नाही होत. पण
मॅग्नेशियम हा मेटल सारखा रिॲक्ट करतो, हा ऑर्गॅनोमेटॅलिक आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं हा काय बनवणार आहे, ग्रिग्नार्ड. आणि ग्रिग्नार्ड मी काय केलं होतं, हा डेव्हलप केला होता लॅबोरेटरीमध्ये, ठीक आहे. चला आता आपण काय करूया, याच्या रिॲक्शन्स बघूया, याच्या रिॲक्शन्स, ठीक आहे. बघा आपल्याकडे ग्रिग्नार्ड कुठलाही असो बाळांनो, आर काहीही असो, आर काही का असेना, मी म्हणलं आर काहीही असेल चालेल, ठीक आहे. आर इथं आपण काय घेतला, बी आर घेतला, याला ट्रीट केला मॅग्नेशियम सोबत, इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर असेल, बरोबर आहे. ड्राय इथर वापरला आपण, काय मिळेल रे बाळांनो, आर एम जी बी आर मिळेल आपल्याला. नाव याचे रिॲक्शन्स करायचे आहेत आपल्याला, याच्या रिॲक्शन्स आपल्याला करायच्या आहेत, या आर एम जी बी आरच्या रिॲक्शन्स करायच्या आहेत. आर इक्वल टू काही असेल, इथाइल मिथाइल प्रोपाइल ब्युटाइल आयसोब्युटाइल टर्शरी ब्युटाइल फर्दर मोर फिनाइल नॅफ्थाइल बेन्झाइल, जे असेल ते असेल, ठीक आहे. ओके, याच्या रिॲक्शन्स आपल्याला करायच्या आहेत, ठीक आहे. बघा आता एक एक रिॲक्शन. ओके, ग्रिग्नार्ड विथ फॉर्मल्डिहाइड, ग्रिग्नार्ड विथ फॉर्मल्डिहाइड. ज्या वेळेला आपण रिॲक्शन फॉर्मल्डिहाइड सोबत करतो त्यावेळेला काय होतं बघा, आपण काय घेतलं बाळांनो, एच सी डबल बॉन्ड ओ, एच घेतलाय, इथं आपल्याकडे आहे आर एम जी बी आर आहे. आता बघा ऑर्गॅनोमेटॅलिक म्हणला की आर वरती निगेटिव्ह चार्ज, मेटल्स वरती पॉझिटिव्ह चार्ज, हा काय करणार आहे, इथं अटॅक करणार आहे, हा ऑक्सिजन निगेटिव्ह. चेक करा रे बाळांनो काय बनतंय, बघा काय बनला, आर आहे, इथं कार्बन आहे त्याला 2 हायड्रोजन आहेत, ओके, कार्बन आहे त्याला 2 हायड्रोजन आहेत, पुढं ऑक्सिजन निगेटिव्ह बनला होता, त्याच्यावरती कोण असेल, एम जी बी आर त्याच्यावरती प्रेझेंट असणार आहे, ठीक आहे. ओके, आता बघा हा जर ग्रिग्नार्ड बनला असेल, याला आपण काय केलंय, सिम्पली मॅग्नेशियमला ऑक्सिजन वरती ट्रॅप केलेला आहे. काय करायचं बाळांनो, याचं हायड्रोलायसिस करायचं. हायड्रोलायसिस जर केलं म्हणजे हायड्रोलायसिस करतोय म्हणजे काय करतोय रे बाळांनो, आपण पाणी ऍड करतोय, पाणी टाकतोय आपण, पाणी टाकतोय म्हणजे काय करतोय रे बाळांनो, पाणी टाकतो म्हणजे काय करतोय आपण, हायड्रोलायसिस करतोय. H2O म्हणा किंवा H3O+ म्हणा, काय बनेल मग याच्यापासून, RCH2OH प्लस MgBr ॲज इट इज, BrMg, इथून काय येईल, OH. बघा ओव्हरऑल आपण वॉटरची ऍडिशन केलेली आहे, H कुठे आला, ऑक्सिजन साईडला, OH कुठे गेला, मॅग्नेशियम साईडला, राहील का लक्षात, ठीक आहे. हा बनला कोणता अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल, ठीक आहे. हा कोणता अल्कोहोल बनला, प्रायमरी अल्कोहोल. आपल्याला सगळे पॉईंट डिस्कस करायचे आहेत, ओके. ओके बघा ग्रिग्नार्ड, आपण काय म्हणलोय, ग्रिग्नार्ड, ओके, ग्रिग्नार्ड ओके, ओके, ट्रीटेड विथ फॉर्मल्डिहाइड, गिव्स, काय देतोय रे बाळांनो, फॉर्मल्डिहाइड सोबत प्रायमरी अल्कोहोल, काय देतोय, यूज प्रायमरी अल्कोहोल, ठीक आहे. दुसरा, ओके, पॉइंट आपण सगळे पॉइंट बघणार आहेत, सगळ्या गोष्टी बघणार आहेत, फक्त काय करा एक वेळेस नोट डाऊन करून घ्या. विथ अल्डिहाइड्स, गिव्स सेकंडरी अल्कोहोल, ठीक है. विथ कीटोन्स, गिव्स टर्शरी अल्कोहोल, with ketones gives tertiary alcohol. with amide, अमाइड सोबत काय देतात बाळांनो, हे कीटोन देतात. अल्कोहोल कसं बनवायचं आपण बघूया, कीटोनची फर्दर पुढे रिॲक्शन करायची बाळांनो. अमाइडची रिॲक्शन कीटोन टर्शरी अल्कोहोल पर्यंत जात नाही, एवढं लक्षात असू द्या. 100% कोणी जरी सांगितलं तरी त्याला म्हणायचं बाबा रेफरन्स बुक बघून ये जा, आणि मग नंतर मला शिकव जा, लातूरची भाषा, बरोबर आहे का, ठीक आहे. ओके, नेक्स्ट वन, विथ ऍसिड हॅलाइड,
ओके, आपल्याला ऍसिड हॅलाइड मध्ये एक्सेस वापरायला लागेल. एक्सेस RMGX, एक्सेस RMGX काय भेटतो बाळांनो आपल्याला? टर्शरी अल्कोहोल. काय भेटेल आपल्याला? टर्शरी अल्कोहोल. राहील का या गोष्टी लक्षात बाळांनो? ओके, दुसरा विथ ओके अनहायड्राइड. इथे सुद्धा ग्रिग्नार्ड कसा असेल? ग्रिग्नार्ड एक्सेस RMGX काय बनेल? टर्शरी अल्कोहोल. काय बनेल? टर्शरी अल्कोहोल. ओके, एवढे पॉइंट आहेत, IMP पॉइंट आहेत, प्रत्येकाने नोट डाऊन करून ठेवा, खूप महत्त्वाचे आहेत. कुठं काय होणार आहे आपण एक एक रिॲक्शन बघणार आहेत. सुरुवात करूया आपण ऍसिड क्लोराईड पासून. फॉर्मल्डिहाइड सोबत रिॲक्शन ऑलरेडी बघितली आपण. आपण अगेन सुरुवात करूया ऍसिड क्लोराईड पासून बाळांनो. ठीक आहे. ओके, व्हेन ग्रिग्नार्ड treated with acid chloride okay gives ketone if ब्रॅकेट मध्ये टाकूया if Grignard is excess in amount then tertiary alcohol. ओके, लक्षात असू द्या बाळांनो, जर आपण रिॲक्शन करतोय ऍसिड क्लोराईड सोबत आपण रिॲक्शन करणार आहे, जर रिॲक्शन ही 1 इक्विव्हॅलेंट सोबत केली तर आपल्याला काय मिळेल बाळांनो? कीटोन मिळेल. जर तीच रिॲक्शन आपण एक्सेस ग्रिग्नार्ड सोबत केली तर काय मिळेल बाळांनो आपल्याला? टर्शरी अल्कोहोल. बघूया आपण. कन्सिडर आपल्याकडे आहे ऍसिड क्लोराईड. आता ऍसिड क्लोराईड कुठलाही असू द्या, आपण त्याला लिहितोय R C इथे काय लिहितोय आपण? Cl. ओके, R इक्वल टू इथाइल मिथाइल प्रोपाइल ब्युटाइल, जे काही असू द्या, काहीही असू द्या, ग्रिग्नार्ड कुठलाही असू द्या. ग्रिग्नार्ड कसा बनवायचा ते तर तुम्हाला माहिती आहे. काय दिलेलं असणार आहे? RX दिलेला असणार आहे. RX म्हणजे कुठलाही अल्किल हलाइड असेल, कुठलाही अरिल हलाइड असेल, सेम रिॲक्शन करायची बाळांनो, बरोबर आहे. आणि इथं ऍसिड क्लोराईड कुठलाही असेल चालेल, काही हरकत नाही. R इक्वल टू इथाइल मिथाइल प्रोपाइल ब्युटाइल सायक्लोपेंटाइल सायक्लोहेक्साइल सायक्लोहेप्टाइल ऑक्टाइल डेकाइल नोनाइल काहीही असू द्या, बेन्झीन असू द्या, बेन्झाइल असू द्या, व्हॉट एव्हर इट इज, नॅफ्थाइल असला तरी काही फरक पडत नाही. ऍसिड हलाइड्स असू द्या तो पार्ट. दुसरा पार्ट ग्रिग्नार्ड इथाइल मिथाइल प्रोपाइल ब्युटाइल लॉंगर चेन 100 कार्बनचे असेल तरी काही फरक पडत नाही. अरोमॅटिक रिंग्स असतील काही फरक पडत नाही. ठीक आहे, फक्त एवढंच लक्षात असू द्या, R इक्वल टू काहीही असू शकतो, आपल्याला त्याच्या अकॉर्डिंग कार्बन मोजायचे, प्रोडक्ट लिहायचा, एवढं लक्षात असू द्या. ठीक आहे, आपल्याला दिलाय त्या बाळांनो? ग्रिग्नार्ड दिलाय. ग्रिग्नार्ड कोणता आहे? RMGX कुठला ग्रिग्नार्ड आहे? कुठलाही असू द्या ना, इथाइल मिथाइल प्रोपाइल ब्युटाइल जे असेल काही हरकत नाहीये. आता R काय करणार आहे बाळांनो? हा निगेटिव्ह आहे, हा इथं अटॅक करणार आहे आणि Cl बाहेर पडणार आहे. Cl काय झालं बाळांनो? बाहेर पडला. Cl बाहेर पडल्याच्या नंतर काय बनला बाळांनो? R C+O इथे कोण आला? R प्लस MgBrCl, बरोबर आहे का? MgXCl ना, ऑलरेडी X आहे तिथं, MgXCl. नाव आपल्याकडे आणखी परत ग्रिग्नार्ड आहे ना बाळांनो? ग्रिग्नार्ड आहे तर बाळांनो? आहे की कुठे आहे? भरपूर एक्सेस वापरला आपण काय केलाय? एक्सेस वापरलाय, बरोबर आहे. हा 1 इक्विव्हॅलेंट झाला. जर तो एक्सेस असेल, परत ग्रिग्नार्ड असेल, R बरोबर बाळांनो, RMGX हा निगेटिव्ह चार्ज कुठे अटॅक करेल? R वरती. काय बनेल? R वरती नाही, कार्बन वरती. इथं O निगेटिव्ह बनेल, ज्याचा MgX सोबत ट्रॅप केलेला असेल, आणि इथं R असेल. तिसरा R कुठं आलाय? इथं. सिम्पली वॉटरची ऍडिशन करायची. कशाची ऍडिशन करायची? वॉटर. पाणी टाका रे बाळांनो रिॲक्शन मास मध्ये. रिॲक्शन मध्ये पाणी टाकले, आपण काय टाकलं? H2O म्हणा किंवा H3O प्लस, म्हणजे ओव्हरऑल H प्लस H2O. ठीक आहे, काय म्हणतो बाळांनो? टर्शरी अल्कोहोल. R कार्बन, इथं OH,
इथं आर, इथे सुद्धा आर प्लस इथे काय आहे MgX आहे, इथं X MgOH. संपला. गुड, हुशार आहेत तुम्ही. राहील का लक्षात? मी काय म्हणलं, आर इक्वल टू इथाइल मिथाइल प्रोपाइल मिथाइल काहीही असेल अजिबात लोड घ्यायचा नाही, डोक्याला हेडेक करून घ्यायचं नाही. ठीक आहे. इकडे ग्रिग्नार्ड कोणताही असेल सेम रिएक्शन लावायची, सेम लॉजिक लावायचं. जिथं ड्रॉबॅक आहेत मी तिथं सगळ्या इन्फॉर्म करून देणार आहे, सगळे लिहून देणार आहे, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. नेक्स्ट वन. ओके, नेक्स्ट वन. रिएक्शन विथ अनहाइड्राइड. रिएक्शन विथ अनहाइड्राइड. रिएक्शन विथ अनहाइड्राइड बाळांनो, अनहाइड्राइड सोबत रिएक्शन करायचे आपल्याला. ओके, रिएक्शन विथ अनहाइड्राइड म्हणलं ना मी. ठीक आहे. अनहाइड्राइड. ठीक आहे, रिएक्शन विथ अनहाइड्राइड बघूया आपण. पॉइंट लिहायचे आपल्याला. when Grignard treated with anhydride कुठलाही अनहाइड्राइड असू द्या बाळा, हाच असावा असं काय आहे का? नाहीये. अनहाइड्राइड गिव्स कीटोन. ओके, अगेन सब पॉइंट याचा आपण काय म्हणलो होता, इफ एक्सेस ग्रिग्नार्ड used then tertiary alcohol. बघा बाळांनो, आपण काय म्हणलं, जर ऍसिड अनहाइड्राइड सोबत रिएक्शन केली आपण कशाची, ग्रिग्नार्डची, तर काय मिळतोय आपल्याला, पहिल्यांदा कीटोन मिळतोय. काय मिळतोय बाळांनो, पहिला कीटोन. फर्स्ट टाइम काय होईल, कीटोन भेटेल. आणि त्या कीटोनची फर्दर रिएक्शन, कारण एक्सेस ग्रिग्नार्ड वापरलाय तर फर्दर रिएक्शन होईल आणि काय मिळेल आपल्याला, टर्शियरी अल्कोहॉल. बघा, कन्सिडर आपण काय केला, अनहाइड्राइड वापरला, ऍसिटिक अनहाइड्राइड. हा अनहाइड्राइड घेतला, ग्रिग्नार्ड आहे आपल्याकडे. कोणता ग्रिग्नार्ड आहे, कोणताही घ्या, आर घेऊ शकता तुम्ही. आर इक्वल टू इथाइल मिथाइल प्रोपाइल ब्युटाइल सांगितलं मी तुम्हाला अगोदरच. तुम्हाला ग्रिग्नार्ड घ्या कुठलाही एक, RMgX. ठीक आहे, RMgX. ओके, आता आर कसा आहे बाळांनो, निगेटिव्ह. आर निगेटिव्ह, हा काय करणार आहे, हा अटॅक करणार आहे. हा अटॅक केला की हा कुठं जाईल, बाहेर निघून जाईल. कुठे गेला, बाहेर. एक ऍसिटेट कुठे गेला, बाहेर निघून गेला. काय बनला वगैरे बाळांनो, C डबल बॉन्ड O, इथं कोणाला आर. आता हा काय बनलाय, कीटोन. हा काय बनला बाळांनो, कीटोन. याच्यावरती जर एक्सेस ग्रिग्नार्ड वापरला म्हणजे फर्दर ग्रिग्नार्ड जर यूज केला आपण, काय यूज केलं बाळांनो, फर्दर ग्रिग्नार्ड. काय आहे आपल्याकडे, RMgX. काय आहे, RMgX. ओके, हा अगेन काय करेल, इथं अटॅक करेल, ऑक्सिजन निगेटिव्ह. म्हणजे काय बनलं वगैरे बाळांनो, इथं काय झाला, OMgX. इथे कोण आहे, आर. इथे कोण आला, आर. लास्ट स्टेप, याच्यामध्ये आपण काही टाकलं बाळांनो, पाणी, H2O किंवा H3O प्लस. इथून हायड्रोलायसिस करायचं, इकडे H, इकडे OH. काय बनेल रे बाळांनो, CH3. इथं कोण आला, OH. इथं कोण आला, R. इथं कोण आला, R प्लस XMgOH. संपला. सोपं आहे ना, इझी आहे. ओके, इझी आहे. व्यवस्थित लक्ष देऊन करा. चला पटकन घेऊन घ्या, पटकन नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, लिहिला. ओके, गुड. नेक्स्ट वन. ओके, नेक्स्ट वन, रिएक्शन विथ फॉर्माल्डिहाइड. ऑलरेडी आपण बघितलेली आहे, तरी आपण बघूया. रिएक्शन विथ फॉर्माल्डिहाइड. रिएक्शन विथ फॉर्माल्डिहाइड. रिएक्शन विथ फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड. ठीक आहे, फॉर्माल्डिहाइड सोबत आपल्याला रिएक्शन करायची आहे. काय होईल बघूया आपण. रिएक्शन विथ फॉर्माल्डिहाइड.
फॉर्मल्डिहाइड चला नोट करा रे बाळांनो when Grignard treated with formaldehyde gives corresponding primary alcohols. करस्पॉन्डिंग प्रायमरी अल्कोहोल आपल्याला भेटणार आहेत बाळांनो. ओके बघूया आपण ग्रिग्नार्ड कोणता वापरतो त्याच्यावरती डिपेंड आहे ना बाळांनो. ठीक आहे बघा कन्सिडर आपण ग्रिग्नार्ड आर इक्वल टूच घेतोय ना आपण ऑलवेज आर घेतोय आर. ठीक आहे MgX प्लस HC डबल बॉन्ड OH. आर निगेटिव्ह आहे सिम्पली याचा अटॅक करायचा हा ओपन होईल. काय मिळेल रे बाळांनो चेक करा पटकन 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 काय मिळेल. ओके सर हा आर आहे ना आर असा येईल इथं CH2 इथं OMgX बनेल सर बरोबर आहे रे बाळांनो. याला हायड्रोलायसिस करा याचं काय करा हायड्रोलायसिस करा म्हणजे काय करायचं पाणी टाकून द्यायचं H प्लस कंडिशन मध्ये. हायड्रोलायसिस झालं इथून हायड्रोलायसिस होतं इकडं काय बनेल H इकडं काय येईल OH म्हणजे काय बनेल बाळांनो RCH2OH प्लस XMgOH. लक्षात ठीक आहे कुठलाही वापरला तरी चालेल. ठीक आहे एक्झाम्पल मध्ये जर बघायचं असेल तर मी तुम्हाला भरपूर सारे एक्झाम्पल दाखवतो. फॉर एक्झाम्पल बघा इथं आपण फिनाइलचा ग्रिग्नार्ड वापरलाय इथं X दिलाय Mg दिला इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय बनेल रे बाळांनो पहिल्यांदा ग्रिग्नार्ड बनेल. ग्रिग्नार्ड बनला कसा ग्रिग्नार्ड बनेल इथे MgX X इक्वल टू कोण असेल ब्रोमिन आयोडीन क्लोरीन. ठीक आहे फ्लोरीन घ्यायचा नाही. नेक्स्ट याची ट्रीटमेंट आपण कशासोबत केली फॉर्मल्डिहाइड सोबत. कशासोबत केली बाळांनो फॉर्मल्डिहाइड HCHO. काय बनेल रे बाळांनो PHCH2OMgX. नाव आपण काय करूया याला हायड्रोलाइज करूया. हायड्रोलाइज करायचं म्हणजे काय टाकायचं पाणी H3O प्लस काय बनेल रे बाळांनो PHCH2OH प्लस बाहेर काय गेलं रे बाळांनो कोण गेला बाहेर XMgOH. ठीक आहे इझी आहे ना इझी आहे फक्त आपल्याला समजला पाहिजे. ग्रिग्नार्ड कुठला याला फॉर्मल्डिहाइड कोणता आहे ग्रिग्नार्ड फॉर्मल्डिहाइड. ठीक आहे ग्रिग्नार्ड समजा आता मी तुम्हाला ग्रिग्नार्ड दिलाय CH3MgBr एक ग्रिग्नार्ड. दुसरा ग्रिग्नार्ड CH3CH2MgBr. तिसरा ग्रिग्नार्ड CH3MgBr. चौथा ग्रिग्नार्ड दिलाय MgBr बरोबर आहे. पाचवा ग्रिग्नार्ड दिलाय बेंझीन रिंग CH3 इथे MgBr. सगळ्याच्या रिएक्शन फॉर्मल्डिहाइड सोबत केल्या आपण. रिएक्शन कशासोबत केल्या फॉर्मल्डिहाइड. मी काय म्हणलं रिएक्शन कशासोबत रे बाळांनो पटकन सांगा रिएक्शन कशासोबत फॉर्मल्डिहाइड सोबत. सगळ्याच्या रिएक्शन कशासोबत करायच्यात आपल्याला फॉर्मल्डिहाइड सोबत. काय प्रोडक्ट बनतील बघा कसं लक्षात ठेवायचं हे शॉर्ट मध्ये सांगतो. इथला कार्बन मोजा एक CH2OH येणार आहे. इथला कार्बन मोजायचा एक CH2OH वाढणार आहे कारण फॉर्मल्डिहाइड आहे ना म्हणून. मग काय बनेल CH3CH2OH बरोबर आहे. इथे एक CH3 होता तो ऍज इट इज लिहिला CH2OH वाढणार आहे आपण सांगितलं होता बरोबर आहे. ठीक आहे इथे बघा एक दोन कार्बन आहेत परत काय वाढेल एक कार्बन वाढेल की नाही. ठीक आहे CH3CH2CH2OH वाढला का एक कार्बन. ओके गुड. या केस मध्ये बघा बरं सेम ज्या कार्बनला ग्रिग्नार्ड जोडलेला आहे त्या कार्बनला जोडायचं बरं का. म्हणजे काय केलं बघा CH3CH इथं CH3 आहे याच कार्बनला CH2OH आला पाहिजे.
बरोबर आहे. गुड. नेक्स्ट वन, ही ऍज इट इज लिहायचं. या कार्बनला आता CH2OH आला पाहिजे. म्हणजे बघा प्रोडक्ट इथं काय, या कार्बनवरनं पुढं CH2OH. गुड. एक कार्बन वाढला पाहिजे. इथं बघा सेम बेंझिन रिंग लिहिली आपण, बेंझिन रिंग ऍज इट इज काढली. इथं CH3 आहे, इथं काय आलं पाहिजे CH2OH. गुड. इझी आहे ना बाळांना, इझी आहे व्यवस्थित केलं तर, अदरवाईज नाही. कार्बन मोजायला शिका, कार्बन व्यवस्थित मेंटेन करायला शिका. खूप 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 सोपं आहे. राहील का लक्षात? ओके गुड. चला पुढं. ओके नेक्स्ट वन, रिॲक्शन विथ अल्डिहाइड्स. आता इथं तुम्हाला थोडंसं डोकं लावायला लागणार आहे. अल्डिहाइड पण बघायला लागणार आहेत कोणते आहेत. बरोबर आहे की नाही? अल्डिहाइड पण कोणते आहेत ते तुम्हाला चेक करायला लागणार आहे. अल्डिहाइड पण तुम्हाला काय करायला लागतील बाळांनो? चेक करायला लागतील. ठीक आहे, लिहा. रिॲक्शन विथ अल्डिहाइड्स. रिॲक्शन विथ अल्डिहाइड्स. ओके चला नोट करा. when ठीक आहे, when Grignard treated with aldehydes, Grignard treated with aldehydes gives corresponding secondary alcohols. बघा ज्यावेळेला आपण ग्रिग्नार्डला अल्डिहाइड सोबत ट्रीट करू त्यावेळेला तो काय करणार आहे, करस्पॉन्डिंग अल्डिहाइड देणार आहे. पण अल्डिहाइड कोणता असेल बाळांनो? सेकंडरी अल्डिहाइड असणार आहे. कोणता? सेकंडरी. शाबाश, अल्डिहाइड देणार आहे. काय देणार आहे? अल्कोहोल देणार आहे. कोणते अल्कोहोल? सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे, आपण बघूया. एक एक्झाम्पल नॉर्मल घेऊया, त्याच्यानंतर डिफरंट अल्डिहाइड्स आपण घेऊन एक्झाम्पल ट्राय करूया. एक्झाम्पल बघा, आपण म्हणला RMgX आहे सर, याला आपण ट्रीट केला आहे CH3 C डबल बॉन्ड OH सोबत. बाळांनो कार्बन मोजायचे. काय करायचं बाळांनो? कार्बन मोजायचे. R कुठे जोडला पाहिजे? अल्डिहाइड वाल्या कार्बनला. कुठे जोडला पाहिजे? अल्डिहाइड वाल्या कार्बनला. जो अल्डिहाइड वाला कार्बन आहे त्याचं काय बनलं पाहिजे? सेकंडरी अल्कोहोल. बरोबर आहे का? म्हणजे हा R निगेटिव्ह आहे, हा अटॅक करतो इथं. बरोबर आहे का? ठीक आहे, हा जर अटॅक करत असेल तिथं तर चेक करायचं बाळांनो काय होणार आहे. ओके, शेवटी रिॲक्शनला क्वेंच करायचं आहे ना बरं का? करायचं नाही क्वेंच, H3O+. ठीक आहे, काय बनवते बाळांनो? बघा CH3 मी ऍज इट इज लिहितोय. हा CH3, त्याच्यानंतर कार्बन आहे, त्याच्यावरती एक हायड्रोजन आहे. आता इथं कोण आला पाहिजे? OH. आणि या कार्बनला कोण येऊन जोडलाय? R. ऍज इट इज लिहून टाका. नंबर ऑफ कार्बन मोजायचे. नंबर ऑफ कार्बन मोजायचे बाळांनो. जर कार्बन मोजले तर अजिबात आन्सर चुकणार नाही. याच्यासोबत बाहेर काय जातो एवढं तर तुम्हाला कन्फर्म माहितीच आहे. बाहेर काय जाणार बाळांनो? MgX. आणि याच्यासोबत कोण असेल रे बाळांनो? OH असेल की नाही? OH. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, नेक्स्ट कन्सिडर. ओके बघा इथं आता मी काय लिहितोय? CH3 C डबल बॉन्ड OH. आता मी ग्रिग्नार्ड कोणता घेतोय बघा? PHMgBr. PHMgBr हा ग्रिग्नार्ड घेतलाय. आता PH चा ग्रिग्नार्ड घेतलाय. काय करायचं आपल्याला? ऍज इट इज लिहायचंय. काय ऍज इट इज लिहायचंय? CH3. बरोबर आहे. जो अल्डिहाइड वाला कार्बन आहे त्याला ऍज इट इज लिहून घ्यायचा CH. त्याचा काय बनला पाहिजे? OH. जो अल्डिहाइड वाला कार्बन आहे त्याचा काय बनला पाहिजे? OH बनला पाहिजे. आणि त्याच कार्बनला कोण येऊन जोडणार आहे बाळांनो? R जो ग्रुप आहे. तो ग्रुप कोणता आहे आपला? PH. प्लस बाहेर काय गेलं रे बाळांनो? XMgOH. बरोबर आहे का? ठीक आहे, नेक्स्ट वन कन्सिडर. व्यवस्थित बघा बाळांनो, आपण काय केला? PH C डबल बॉन्ड OH हा अल्डिहाइड घेतलाय. अल्डिहाइड कोणता घेतलाय? बेंझाल्डिहाइड घेतलाय. ह्याला रिॲक्शन केली याची आपण PHMgBr सोबत रिॲक्शन केली. PHMgBr सोबत रिॲक्शन केली. नाव PHMgBr काय रे बाळांनो? ग्रिग्नार्ड. सरळ 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 लिहून घ्यायचा. कोणता? PH
CHO जो आहे PH CH, इथं काय असेल OH. आता या कार्बनला कोण येऊन जोडला पाहिजे PH. बस संपला. सोपं आहे. गुड. खूप सोपं आहे आपण व्यवस्थित केलं तर. म्हणजे आपल्याला ग्रिग्नार्ड पण बघायचं आहे आणि आपल्याला दुसरा काय बघायचं रे बाळांनो, अल्डिहाइड कोणता आहे बघायचा आहे. आणि त्याच्या अकॉर्डिंग काय लिहायचंय सांगा पटकन. त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला प्रोडक्ट लिहायचा आहे. राहील का लक्षात बाळांनो? राहील का लक्षात? ठीक आहे, चालेल. नेक्स्ट चला आपण एक्झाम्पल्स बघूया. भरपूर सारे एक्झाम्पल आपण ट्राय करूया. कन्सिडर आपल्याला दिलाय एक्झाम्पल. मी सॉल्व्ह करायला देऊ का डायरेक्टली? नाही, मी करून दाखवू आणखी 2-3. बरं ठीक आहे. बघा आपल्याला दिलाय सायक्लोहेक्झेन, इथं Br दिलाय. पहिल्यांदा काय टाकलं जातं Mg इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, काय बनेल रे बाळांनो सायक्लोहेक्झेनचा. ओके, सायक्लोहेक्झेनचा MgBr बनेल. देन याला ट्रीट केलाय आपण कशासोबत बेंझाल्डिहाइड सोबत PHC डबल बॉन्ड OH. काय बनेल याच्यापासून सांगा बरं पटकन. बघा हा PH, इथं कार्बन, इथं OH आणि इकडं कोण आला पाहिजे आता बाळांनो सायक्लोहेक्झेन. अजिबात तपकायचं नाही, व्यवस्थित लिहायचं. ठीक आहे, राहील लक्षात? चला एक्झाम्पल्स देतोय सॉल्व्ह करण्यासाठी. सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. नाव बघा एक्झाम्पल. अल्डिहाइड पण डिफरंट देणार आहे आणि अल्डिहाइड पण डिफरंट देणार आहे आणि ग्रिग्नार्ड पण डिफरंट देणार आहे. CH3CHO प्लस PHMgBr. दुसरा. ओके, दुसरा बघा CHO प्लस CH3MgBr. तिसरा CHO प्लस MgBr. चौथा PHCHO प्लस आयसोप्रोपाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ज्या कार्बनवरती मॅग्नेशियम आहे ना तो सरळ सरळ जोडून टाकायचा बाळांनो. ठीक आहे. आणि रिॲक्शन शेवटी काय असणार आहे, वॉटर तर आपण रिॲक्शन मध्ये टाकणारच आहेत, रिॲक्शनला क्वेंच तर आपण करणारच आहेत. ठीक आहे का पक्का? ठीक आहे, चला मी साईडला होतोय, पटकन पॉज करा आणि लिहून घ्या लवकर. लिहिले बाळांनो? ठीक आहे. रिॲक्शन विथ अल्डिहाइड लिहिले आपण. नेक्स्ट आपण बघूया रिॲक्शन विथ कीटोन. रिॲक्शन विथ कीटोन्स. अल्कोहोल प्रिपरेशनचं पार्ट चालू आहे. ओके, रिॲक्शन विथ कीटोन्स. रिॲक्शन कशासोबत करायचं बाळांनो? कीटोन सोबत. कशासोबत? कीटोन. टन 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 किट 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 कीटोन 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 टन टन कीटोन कीटोन कीटोन. ठीक आहे. ओके, चला रे बाळांनो आपण काय करूया, नोट करूया. when Grignard treated with ketones, gives corresponding tertiary alcohols. बघा ज्या वेळेला आपण ग्रिग्नार्डला ट्रीट करतोय कोणासोबत? कीटोन सोबत, तर आपल्याला काय मिळते रे बाळांनो? बाळांनो काय मिळते पटकन टर्शियरी अल्कोहोल मिळतात. जे ड्रॉबॅक्स आहेत ते पण सांगणार आहे. बिलकुल लोड घ्यायचं नाही, सगळ्या गोष्टी इथं मेन्शन करून देणार आहे. ठीक आहे. ओके, हा चला आता कीटोन बघूया आपण. ग्रिग्नार्ड आहे, चला एक्झाम्पल. ठीक आहे. बरं बाळांनो आपण घेतलाय ॲसिटोन. काय घेतलाय? ॲसिटोन. याची रिॲक्शन केली आपण PHMgBr सोबत.
बरोबर आहे का? रिएक्शन कशासोबत केली? PHMG Br सोबत. काय मिळणार आहे? चेक करा. काय करायचा, जो पीएच आहे ना इथं लिहायचा या कार्बनवरती. म्हणजे काय केलं आपण, कार्बन इथं काय लिहिलं आपण OH, इथं काय येणार आहे आता पीएच, आणि जो CH3 होता तसाच ऍज इट इज. ज्या कार्बनवरती ऑक्सिजन डबल बॉन्डने जोडलेला आहे त्या कार्बनलाच आपण आणून आपला ग्रिग्नार्ड जोडायचा आणि अल्कोहोल लिहायचा. अल्कोहोल कोणता रे बाळांनो? टर्शरी. राहील का लक्षात? गुड. याच्यासोबत जो बाहेर पडणार आहे तो काय असणार आहे बाळांनो? काय असणार आहे? BrMgOH. बरोबर आहे का? H3O+ दिलेलं असतं. ओके डन. कन्सिडर आपल्याकडे आहे पीएच C डबल बॉन्ड O CH3. याची रिएक्शन आपण केली आयसोप्रोपाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड MgBr फॉलोड बाय H3O+. काय होईल रे बाळांनो? कीटोन जिथं आहे तिथं आपण काय जोडणार आहेत आणून? ग्रिग्नार्डवाला कार्बन. कार्बन कोणता आहे ग्रिग्नार्डवाला? सेंटर मधला. ठीक आहे, लिहा एक्झाम्पल पीएच असा. याच्यावरती कोण आहे रे बाळांनो? इथं कोण आलाय? OH. आणि याच कार्बनला कोण आला पाहिजे खाली? आयसोप्रोपाइल. इझी आहे, बहुत इझी आहे. नेक्स्ट वन. कन्सिडर आपल्याकडे दुसरा एखादा कीटोन घेऊया आपण. कन्सिडर आपल्याकडे आहे सायक्लोहेक्झॅनोन. याच्याची रिएक्शन केली आपण CH3MgBr सोबत. बरोबर आहे का? फॉलोड बाय क्विंचिंग कशाने? H3O+ ने. काय मिळेल रे बाळांनो? टर्शरी अल्कोहोल. कोणता? सायक्लोहेक्झेनचा. इथे OH. इझी आहे का? आहे. गुड. चला आपण एक्झाम्पल्स बघूया आणखी. ओफ ओफ, थोडा हे होते ना रे बाळांनो. छोटा करा. गुड. ठीक आहे, नेक्स्ट वन. ओके, इथे एक ड्रॉबॅक पण आहे. काही रिएजंटचं इथे छोटंसं ड्रॉबॅक पण येतं. कन्सिडर आपण म्हणूया टर्शरी आहे. बाळांनो याला ड्रॉबॅक मध्ये टाका. ओके, हा कीटोन आहे. याची रिएक्शन केली आपण ग्रिग्नार्ड सोबत. कोणता? टर्शरीवालाच ग्रिग्नार्ड घेऊया आपण MgBr सोबत. आपला एक्सपेक्टेड प्रोडक्ट काय रे बाळांनो? बघा, एक्सपेक्टेड प्रोडक्ट आहे कार्बन, इथं OH, इथं टर्शरी. काय असेल बाळांनो? टर्शरी कार्बन. कसा? असा. इथे खाली परत टर्शरी कार्बन्स. बरोबर आहे, इथे परत टर्शरी कार्बन. असा एक्सपेक्टेड प्रोडक्ट आहे. बनतो का रे बाळांनो हा? नाही बनत. रिॲक्शन होत नाही. तर होतं काय बघा. आता आपण याला काय करूया, थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहूया. इथं काय रे बाळांनो? कीटोन. इकडे CH3 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 CH3. बरोबर आहे? ठीक आहे, डन. दुसऱ्या साईडचा पण आपण सेम लिहूया. ग्रिग्नार्ड सुद्धा आपण कसा लिहूया? असा. इथं आहे MgBr. आता बघा, हे तिन्ही CH3 आहेत. सगळे कसे आहेत बाळांनो? सेम 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 आहेत. जर सगळे सेम असतील, तर काय होईल बघा. हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, कुठलाही एक. हा बॉन्ड इथे शिफ्ट होतो आणि इथून कोणाचा अटॅक होतो बाळांनो? हायड्रोजनचा. आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो बघा. हा कीटोनचा काय बनला? OH. कोण आला इथं? हायड्रोजन. इथं कोण आहे? टर्शरी. इथं कोण आहे? टर्शरी. बरोबर आहे. हे काय आहे रे बाळांनो? ड्रॉबॅक. याच्या पाठीमागचं रिझन काय बघा. याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? तर याच्या पाठीमागचं रिझन आहे स्टेरिक हिंड्रन्स. ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स. ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स. राहील का लक्षात? बाळांनो राहील का लक्षात? राहील का? पटकन सांगा बरं. ठीक आहे, राहील लक्षात? चला एक्झाम्पल्स देतोय सॉल्व्ह करण्यासाठी. एक्झाम्पल्स, ठीक आहे, भरपूर सारे एक्झाम्पल आता मी देणार आहे. मी काय करणार आहे, अल्डिहाइड आणि कीटोन इथं मेन्शन करणार आहे आणि एका साईडला ग्रिग्नार्ड्स देणार आहे. सगळे ग्रिग्नार्ड थोड्या एक्झाम्पल वरती ट्राय करायचे तुम्हाला. ठीक आहे, चालेल. ओके गुड. एक CH3 CH डबल बॉन्ड CH CHO. दूसरा CH3 C डबल बॉन्ड O
CH3, तिसरा सायक्लोपेंटेन कीटोन, चौथा सायक्लोहेक्सेन कीटोन, पाचवा कीटोन. ठीक आहे. सहावा इथं अल्कायलेटेड, सातवा. ओके, हे सगळे काय झाले बाळांनो, ऑलमोस्ट कीटोन झालेत ना. अल्डिहाइड्स पण घेऊया आपण थोडेसे. आठ PH CHO, 9 नॅफ्थलीन माहिती आहे का रे बाळांना, CHO. 10 फॉर्मल्डिहाइड माहिती आहे का रे बाळांनो, माहिती आहे सर. आणि फुरफुरॉल माहिती आहे का, फुरफुरॉल, त्याला फुलाल म्हणतात, फुरफुरॉल. ठीक आहे. 11 इथे आहे NO2, इथे आहे CHO. 12 CHO. 13 CHO. 14 CHO. 8. आता ग्रिग्नार्ड्स देतोय. सगळ्यांवरती प्रत्येक ग्रिग्नार्ड ट्राय करायचा तुम्हाला, प्रत्येक ग्रिग्नार्ड, याच्यातला प्रत्येक ग्रिग्नार्ड तुम्हाला काय करायचं आहे, ट्राय करायचा आहे. ओके. एक CH3MgBr, दूसरा आइसोप्रोपाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, तिसरा टर्शरी ब्युटाइल म्हणा किंवा आइसोब्युटाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, चौथा इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, पाचवा सॉरी PHMgBr, सहावा सायक्लोहेक्साइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, सातवा सायक्लोपेंटाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, आठवा आयसोप्रोपाइल घेतला, सायक्लोपेंटाइल घेतला. ठीक आहे. 2 रिंग आहेत का रे बाळांनो, आहेत, मॅग्नेशियम ब्रोमाइड. ठीक आहे. एवढे ग्रिग्नार्ड या 14 हे बाळांनो, काय म्हणतोय मी, एवढे जे ग्रिग्नार्ड्स दिलेत याच्यासोबत ट्राय करायचे आहेत. 8 ग्रिग्नार्ड आहेत. पहिला ग्रिग्नार्ड घ्यायचा, याच्यासोबत रिएक्शन करायची, प्रोडक्ट लिहायचा. सेकंड सोबत रिएक्शन करायची, प्रोडक्ट लिहायचा. थर्ड सोबत घ्यायची. मी काय म्हणलं, पहिला ग्रिग्नार्ड घेतला, याची रिएक्शन पहिल्या सोबत करायची, प्रोडक्ट, दुसऱ्या सोबत करायची, प्रोडक्ट, तिसऱ्या सोबत प्रोडक्ट, चौथ्या सोबत प्रोडक्ट, पाचव्या सोबत प्रोडक्ट, सहाव्या सोबत, असे 14. एका रिएजंटचे 14 प्रोडक्ट्स बनतील. किती बनतील, 14. थोड्या ट्राय करायचे. 14 × 8 किती आहे, मोजा, येतं का पाडा. 14 140 सर, मायनस 14 2 28, 140 मायनस 28. चला सांगा पटकन. ठीक आहे. एवढे एक्झाम्पल तुमच्याकडे राहतील. ठीक आहे. चला मग एक्झाम्पल ट्राय करा पटकन. ओके. हा मी साईडला होते, स्क्रीनशॉट घ्या किंवा हे करा. ठीक आहे. चालेल. मग आता आपण काय करूया, इथं स्टॉप करूया. कारण दुसरे जे एक्झाम्पल्स आहेत ते नायट्राइलपासनं, अमाइडपासनं ह्या गोष्टी सुद्धा आहेत. पण बाळांनो, त्या अमाइडच्या रिॲक्शन्स, नायट्राइलच्या रिॲक्शन ह्या कीटोनला थांबतात आणि फर्दर मग रिॲक्शनला स्टॉप करून मग पुढे ग्रिग्नार्ड वापरायला लागतो. लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याच्यामुळं तो कीटोन प्रिपरेशनमध्ये येणार आहे आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये परत येणार आहे. सो आजच्या लेक्चरला आपण मग इथं स्टॉप करूया. काय म्हणायचं रे बाळांनो, काय म्हणायचं, पटकन सांगा बरं. काय म्हणायचं रे बाळांनो, सांगा की पटकन.
बरोबर आहे का? यो 1 2 ठीक है, चलो चलो।